Hello students, welcome to the next session of reproduction in lower and higher animals. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये सुरुवातीला रिप्रोडक्शनचे दोन महत्त्वाचे टाईप अॅनिमल संदर्भात असेक्स्युअल आणि सेक्स्युअल पैकी अॅनिमल रिप्रोडक्शनमधलं असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण 3 मेथड्स बघितल्या होत्या. एक झिम्युली फॉर्मेशन, सेकंड होती ती म्हणजे बडिंग आणि लास्ट वन इज रिजनरेशन. याच्यानंतर आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन पाहतोय. स्पेशली ह्युमन स्पेसीजचं सेक्स्युअल रिप्रोडक्शन पाहतोय. हे ह्युमन सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये आपण सुरुवातीला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली. त्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इंटरनल जेनिटॅलिया, एक्सटर्नल जेनिटॅलिया म्हणजे इंटरनल सेक्स ऑर्गन्स आणि एक्सटर्नल सेक्स ऑर्गन्स हा पार्ट आपण पाहिलेला आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जसं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली अशीच आपल्याला एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अभ्यासायची आहे. खूप डिटेल अभ्यासायची आहे. कारण आपल्याला माहीत आहे जर सेक्स्युअल रिप्रोडक्शन असेल तर 2 पॅरेंट लागतात, एक मेल पॅरेंट आणि एक फिमेल पॅरेंट. त्यापैकी मेल पॅरेंट त्याचे सगळे एक्सटर्नल इंटरनल सेक्स ऑर्गन, ॲक्सेसरी, ग्लँड्स, इवन सिमेनपर्यंतचा पार्ट आपण डिटेल पाहिलेला आहे. आत्ता आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्याचे वेगवेगळे पार्ट्स, फंक्शन्स हा पार्ट आपल्याला डिटेल पाहायचा आहे. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. याच्यामध्ये काही सेक्स ऑर्गन असे आहेत की शरीराच्या बाहेरच्या बाजूला आहेत, काही सेक्स ऑर्गन असे आहेत की शरीराच्या आतील बाजूला आहे. आणि म्हणून ही जी सिस्टीम आहे ही महत्त्वाचे 2 पार्टमध्ये डिवाईड केली जाते. आपण एक फ्लोचार्ट करूया. याला आपण इंटरनल, सुरुवातीला आतून बाहेरच्या बाजूला आपण पाहणार इंटरनल आणि एक्सटर्नल. सो इंटरनल सेक्स ऑर्गन्स आणि एक्सटर्नल सेक्स ऑर्गन्स. ओके, आता जे शरीराच्या आत आहे इनसाइड बॉडी याला म्हणायचं इंटरनल. सो प्रेझेंट इनसाइड बॉडी, राईट, बॉडीच्या आत असतात त्याला काय म्हणायचं इंटरनल. सो आउटसाइड बॉडी शरीराच्या बाहेर असतात याला काय म्हणायचं एक्सटर्नल सेक्स ऑर्गन. हे जे इंटरनल सेक्स ऑर्गन आहेत हे 2 भागामध्ये डिवाईड केले जातात. ह्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 पार्ट आहेत. प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. सो प्रायमरी सेक्स ऑर्गन्स, सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. ओके, आता ह्या प्रायमरीमध्ये एकच सेक्स ऑर्गन आहे ते म्हणजे ओव्हरीज. आणि ह्याची 1 पेअर असते. सो 1 पेअर ऑफ ओव्हरीज, दॅट मीन्स राईट अँड लेफ्ट. ह्या सेकंडरीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. याला सेकंडरी सेक्स ऑर्गन्स किंवा ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन्स असंही म्हटलं जातं. ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन किंवा सेकंडरी सेक्स ऑर्गन. मग याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, जसं की फॅलोपियन ट्यूब्स आहेत, ओव्हिडक्ट म्हणतो आपण, फॅलोपियन ट्यूब्स 1 पेअर असते याची. त्याच्यानंतर युटेरस सिंगल आहे. फॅलोपियन ट्यूब्स 1 पेअर, युटेरस सिंगल आहे, वजायना सिंगल आहे. ओके, बार्थोलिन ग्लँड्स आहेत. बार्थोलिन ग्लँड्स 1 पेअर आहे, राईट अँड लेफ्ट. त्याच्यानंतर ग्लँड ऑफ स्किनी
ग्लँड ऑफ स्किनी ही मात्र सिंगल असते. एक्झॅक्टली कुठं असतात, काय काम करतात हे आपण डिटेल पाहणार आहोत. आता जस्ट आपण एक फ्लोचार्ट तयार करतोय की ज्याच्या साहाय्याने आपल्याला समजायला मदत होईल. फॅलोपियन ट्यूब्स आहेत, ओव्हिडक्ट, युटेरस आहे, वजायना आहे, बार्थोलिन ग्लँड्स आणि ग्लँड ऑफ स्किनी. एक्सटर्नलमध्ये दोन महत्त्वाचे पार्ट आहेत, एक म्हणजेच व्हाल्वा एक्सटर्नल सेक्स ऑर्गन आहे, यालाच एक्सटर्नल जेनिटॅलिया पण म्हटलं जातं. एक्सटर्नल जेनिटॅलिया. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, जसं की लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा. ही सगळी माहिती आपण डिटेल पाहणार आहोत. लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, क्लायटॉरिस, वेस्टिब्यूल, युरिनरी ओपनिंग, वजायनल ओपनिंग, युरिनरी ओपनिंग, वजायनल ओपनिंग, ओके. हे सगळं वाल्वमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो म्हणजे मेमरी ग्लँड्स. मेमरी ग्लँड्स याची वन पेअर असते. पेक्टोरल रिजनला, थोरॅसिक रिजनला वन पेअर आहे. सो लॅबिया मेजोरा वन पेअर असतो, लॅबिया मायनोरा वन पेअर असतो, क्लायटॉरिस सिंगल आहे, वेस्टिब्यूल सिंगल आहे, युरिनरी ओपनिंग सिंगल आहे, वजायनल ओपनिंग सिंगल आहे. सो दिस इज अबाउट इंटरनल सेक्स ऑर्गन अँड एक्सटर्नल सेक्स ऑर्गन ऑफ दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे सुरुवातीला आतील पार्ट आपण बघणार, आत कोणकोणते ऑर्गन्स आहेत हे बघणार. त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे ओव्हरी, जसंच आपण मेल सिस्टीममध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन बघितलं होतं, आठवतं आहे कोणतं होतं? टेस्टिस, राईट. लाईकवाईज इन केस ऑफ फिमेल सिस्टीम प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आर दी ओव्हरीज. सिंगल असेल तर ओव्हरी म्हणायचं. ओव्हा तयार केल्या जातात, एग्स तयार केले जातात, फिमेल गॅमिट तयार केलं जातं. हे कसं केलं जातं हे आपण डिटेल पाहणार आहोत. त्याच्यानंतर सेकंडरी सेक्स ऑर्गन्समध्ये अंडी वाहून नेणारी जी ट्यूब असते ज्याला फॅलोपियन ट्यूब म्हटलं जातं. एम्ब्रिओचे डेव्हलपमेंट जिथं असते याला युटेरस म्हटलं जातं. बर्थ कॅनल किंवा मेन्स्ट्रुअल कॅनल असतो याला वजायना म्हटलं जातं. त्याच्या दोन्ही साईडला बार्थोलिन ग्लँड्स असतात, पेअर असते राईट आणि लेफ्ट. आणि सिंगल स्किनी ग्लँड असते की जी युरिनरी ओपनिंगच्या साईडला ओपन होत असतात, लुब्रिकेशनचं काम करतं. हे सगळा पार्ट आपण डिटेल वन बाय वन आपण पाहणार आहोत. आउटसाईडला आहेत तो म्हणजे व्हाल्वा आणि मेमरी ग्लँड्स. मेमरी ग्लँड्स या पेक्टोरल रिजनला असतात, वन पेअर असते. आणि व्हाल्वामध्ये लॅबिया मेजोरा, मायनोरा, क्लायटॉरिस, वेस्टिब्यूल, युरिनरी ओपनिंग आणि वजायनल ओपनिंग हा जो पार्ट असतो हा व्हाल्वा किंवा एक्सटर्नल जेनिटॅलियामध्ये येतो. ओके, हा सगळा फ्लोचार्ट आहे. हा फ्लोचार्ट एकदा नोट करा. आपण याची सगळी माहिती वन बाय वन आपण पाहणार आहे. सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. ओके ओके, चला आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वन बाय वन पाहिजे आहे. डायग्रॅमच्या साह्याने पाहिजे आपल्याला. लॉंग आन्सरसाठी बरेचसे MCQ असतात, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. बघा, जर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली तर आपल्याला अशा पद्धतीची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहायला मिळते. एक ट्यूब असते, या साईडला एक ट्यूब असते. हा एम्प्युलाचा पार्ट आहे आणि पुढं आल्यानंतर याला फिंगर लाईक स्ट्रक्चर्स तयार होतात, फिमरे तयार होतात. याही ठिकाणी हा एम्प्युलाचा पार्ट आहे.
नंतर याला फिंगरला एक स्ट्रक्चर असे फिमरे तयार होतात. ओके, जे सेंट्रल पार्ट आहे. स्ट्रक्चर आपण खूप डिटेल पाहणार आहे. ह्याच्या ज्या इनसाइडला मोस्टली एंडोमेट्रियमचा लेअर असतो. एंडोमेट्रियम हा इथून एक कनेक्टेड पार्ट असतो या साईडला स्पेरिकल, या साईडला असा एक कनेक्टेड पार्ट असतो ओव्हल शेपड. ह्याला आपण ओव्हल शेपड म्हणूया. हा जो पार्ट आहे हा ओव्हरीचा पार्ट आहे. या साईडला एक ओव्हरी असते, या साईडला एक ओव्हरी असते. एक लेफ्ट ओव्हरी असेल, एक राईट ओव्हरी असते. तर सुरुवातीला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन बघणार आहे. इथे एक ओव्हरी आहे, इथे एक ओव्हरी आहे, ही पण एक ओव्हरी आहे. लेफ्ट ओव्हरी, राईट ओव्हरी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर या ओव्हरी संदर्भातली माहिती आपल्याला पाहिजे आहे. ओके, वन बाय वन आपण ओव्हरी संदर्भातली इन्फॉर्मेशन बघणार आहोत. बघा, सुरुवातीला आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा जो पार्ट जसा आपण बघितला होता डिटेल, बरोबर तशाच प्रकारचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हाही पार्ट आपल्याला डिटेल अभ्यासायचा आहे. तर सुरुवातीला लेफ्ट ओव्हरी, राईट ओव्हरी या संदर्भातले आपल्याला. ओके, आता ह्या दोनही ओव्हरी संदर्भातली खूप डिटेल आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. सो सुरुवातीला एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहे. एक्सटर्नल फीचर्स ऑफ ओव्हरीज. पेअर्ड आहेत म्हणून आपण ओव्हरीज शब्द लिहिलेला आहे. सो एक्सटर्नल फीचर्स ऑफ ओव्हरीज. त्याच्यानंतर इंटरनल फीचर्स बघणार म्हणजे हिस्टॉलॉजी. तर या ओव्हरीचा ऑदर नेम आहे, ऑदर नेम प्रायमरी सेक्स ऑर्गन. हा MCQ विचारला तो विच ऑफ दी फॉलोविंग ॲक्ट ॲज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणता आहे? टेस्टीज आहे. तसं पेअर्ड टेस्टीज असतात, तसं फिमेल सेक्स ऑर्गनमध्ये जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ते पेअर्ड ओव्हरीज असतात, लेफ्ट ओव्हरी अँड राईट ओव्हरी. त्याच्यानंतर त्याचा आपल्याला नंबर बघायचा आहे. सो नंबर, सो नंबर 2 आहे, दॅट मीन्स पेअर्ड आहेत. सो 2 दॅट इज पेअर्ड. पेअर्ड आहेत म्हणजेच लेफ्ट अँड राईट असतात. आता याचा शेप पण बघायचा आपल्याला. शेप ऑफ ओव्हरी. ओव्हरीचा शेप आहे तो फिगरमध्ये दिसतो तुम्हाला. ओव्हल शेप असतो किंवा आल्मंड शेप असतो. सो ओव्हल शेप और आल्मंड शेप असतो. त्याच्यानंतर त्याची लेंथ, डायमेन्शन्स बघायच्या. लेंथ काय आहे, त्याची विड्थ काय आहे, त्याचा थिकनेस काय आहे. सो लेंथ is about 3 centimeter.
width is about 1.5 centimeter, thickness 1 सेंटीमीटर आहे, म्हणजे लेंथ जर बघितली तर 3 सेंटीमीटर आहे, विड्थ बघितली तर 1.5 सेंटीमीटर आहे आणि थिकनेस बघितला तर 1 सेंटीमीटर आहे. या त्याच्या डायमेन्शन्स आहेत. ओके, याच्यानंतर त्याची लोकेशन पण बघूया आपण. लोकेशन तर अप्पर ॲबडॉमिनल अप्पर लॅटरल साईड असतात पेल्विस रिजनला नियर दी किडनीज. सो ॲट पेल्विक किंवा पेल्विस नियर दी किडनी, नियर दी किडनी. याचं बेसिक युनिट जर बघितलं आपण हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये खूप डिटेल पाहणार आहे की याचं जसं आपण किडनीचं बेसिक युनिट सांगतो नेफ्रॉन, ब्रेनचं बेसिक युनिट सांगत असतो न्यूरॉन, तसं या ओव्हरीचं सुद्धा बेसिक, इवन दो आपण टेस्टिसचं बेसिक युनिट बघितलं होतं सेमिनिफेरस ट्युब्यूल मेल सिस्टीममध्ये, तसं याचं जे बेसिक युनिट आहे युनिट ती आहे ओव्हायरियन फॉलिकल. ओव्हायरियन फॉलिकल. हे ओव्हायरियन फॉलिकल काय असते, किती असतात, कधी तयार होते, काय काम करते, स्ट्रक्चर कसं आहे, फंक्शन कसं आहे, हे आपण डिटेल पाहणार आहे पुढं. आत्ता जस्ट आपण त्याचे ऑब्जेक्टिव्स पाहतोय आणि म्हणून ते आपण लिहिलेलं आहे. याच्यानंतर आता याला प्रॉपर पोझिशनला ठेवणारे काही लिगामेंट्स असतात की जसं की पेल्विस रिजनला आहे पण त्याला प्रॉपर पोझिशनला ठेवायचं आहे. मग त्यासाठी वेगवेगळे लिगामेंट्स असतात. युटेरसशी कनेक्ट करणारे, ओव्हरीला युटेरसशी कनेक्ट करणारं इथं लिगामेंट्स असतात. ह्या लिगामेंट्स वेगवेगळे आहेत. याला म्हटलं जातं मेसोवेरियम. सो लॅटरल साईड ऑफ ओव्हरी इज कनेक्टेड विथ युटेरस बाय मेसोवेरियम. सो लिगामेंट्स, मेसोवेरियम at lateral side of uterus. हे युटेरसच्या दोन्ही साईडला असतं. याला मेसोवेरियम म्हटलं जातं. लिगामेंट आहे की ज्याच्या सहाय्याने त्याला पोझिशन मेंटेन केली जाते. त्याच्यानंतर डॉर्सल बॉडी वॉल असते. बॉडी वॉलशी कनेक्ट करणारे असतात ते सस्पेन्सरी असतात किंवा त्यालाच आपण पेरिटोनियल म्हणतो. सो सस्पेन्सरी किंवा पेरिटोनियल लिगामेंट्सच आहेत. कनेक्ट ओव्हरी टू दी बॉडी वॉल. सो कनेक्ट ओव्हरी टू दी बॉडी वॉल. बॉडी वॉल असते, त्या बॉडी वॉलला ओव्हरी कनेक्ट करणारं जे लिगामेंट असतं याला म्हणायचं सस्पेन्सरी किंवा पेरिटोनियल लिगामेंट. लॅटरल साईडला युटेरसचे असतं याला म्हणायचं मेसोवेरियम. सो दीज आर दी इम्पॉर्टंट फॉर नीट अँड CET. आता ही जी ओव्हरी आहे, ओव्हरी फंक्शन काय करेल हेही आपल्याला डिटेल पाहायचं आहे. नेक्स्ट फंक्शन. पहिलं महत्त्वाचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट, म्हणजेच एक जसं मेलमध्ये मेल गॅमेट तयार होतं स्पर्म. सो फॉर्मेशन ऑफ ओव्हा. ओव्हा म्हणजेच एग्ज. एग्ज म्हणजेच फिमेल गॅमेट्स. ओके. आणि दुसरं फॉर्मेशन ऑफ फिमेल सेक्स हॉर्मोन. सो फॉर्मेशन ऑफ फिमेल
सेक्स हार्मोन्स इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन असतील हे तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. इस्ट्रोजन कुठं तयार केला जातो, कधी तयार केला जातो हे आपण पुढं नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहे. अँड प्रोजेस्टेरॉन. So these are the various external features of this ovary. Once again बघा, अदर नेम आहे प्रायमरी सेक्स ऑर्गन. ओव्हरीला म्हटलं तर नंबर आहे पेअर्ड लेफ्ट अँड राईट म्हणजे 2 नंबर आहे. शेप ओव्हल किंवा आल्मंड शेपड असतो. लेंथ आहे 3 सेंटीमीटर, विड्थ आहे 1.5 सेंटीमीटर, थिकनेस आहे 1 सेंटीमीटर. लोकेशन आहे पेल्विस नियर दी किडनीज. बेसिक युनिट आहे ओव्हायरियन फॉलिकल. याच्यामध्ये लिगामेंट्स असतात की जे प्रॉपर पोझिशन मेंटेन करतात. युटेरसच्या दोन्ही साईडचे जे लिगामेंट्स आहेत त्याला म्हणायचं मेसोवेरियम. आणि बॉडी वॉलला कनेक्ट करतं याला सस्पेन्सरी किंवा पेरिटोनियल लिगामेंट्स म्हटलं जातं. 2 महत्त्वाची फंक्शन आहेत, एक फॉर्मेशन ऑफ ओहा म्हणजे एग्स आणि फॉर्मेशन ऑफ फिमेल सेक्स हार्मोन्स. सो दीज आर दी 2 इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑल्सो मे बी आस्क फॉर नीट अँड CET. ओके. एक्सटर्नल फीचर्स ओव्हरीचे आपण बघितलेले आहेत. हे ओव्हरीचे एक्सटर्नल फीचर्स आहेत ते नोट करा. ओके. आता आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी बघायचं आहे, ज्याला म्हणायचं आहे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी म्हणजेच इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. ओके. आता या एका ओव्हरीचीच आपण इंटरनल स्ट्रक्चर डिटेल बघणार आहे. जसं की आपण फंक्शन बघितले होते, त्याचे वेगवेगळे फंक्शन होते. एक ओहा म्हणजे एग्स तयार केले जातात आणि दुसरं फिमेल सेक्स हार्मोन तयार केले जातात. आता आपल्याला ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर बघायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. या ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर आहे. हे ओव्हरीचा एक पार्ट दाखवतोय आपण, थोडासा एनलार्ज सेक्शनमध्ये दाखवतोय. ओव्हल शेप्ड असते ओव्हरी. तर ह्या ज्या ओव्हरी आहे ह्या ओव्हरीच्या सेंटरला हा जो पार्ट असतो सेंट्रल पार्ट असतो. ओव्हरीच्या सेंट्रल पार्ट आहे. तर याच्यामध्ये लार्ज नंबरचे नर्व फायबर आहेत, ब्लड वेसल्स आहेत, लिम्फॅटिक वेसल्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. हा सेंट्रल पार्ट असतो ओव्हरीचा. मिडल पार्ट असतो आणि हा जो डार्क पार्ट आहे, सेंट्रल डार्क पार्ट आहे, याला म्हटलं जातं मेडुला. काय म्हटलं जातं याचं नाव आहे मेडुला. सेंट्रल पार्ट असतो याला म्हणायचं मेडुला. दिस सेंट्रल पार्ट इज कॉल्ड ॲज मेडुला. आणि उरलेला हा जो बाहेरचा पार्ट तुम्हाला दिसतोय, हा बाहेरचा पार्ट आहे, याला म्हणायचं कॉर्टेक्स. आउटर पार्टला काय म्हणायचं? कॉर्टेक्स. हा आउटर पार्ट आहे तो कॉर्टेक्स आहे. इनर पार्ट आहे, डार्क पार्ट इनर साईडला दिसतो, हा मेडुलाचा पार्ट आहे. ह्या मेडुलामध्ये काय काय असतं? याच्यामध्ये ब्लड वेसल्स आहेत, लिम्फ वेसल्स आहेत, त्याच्यानंतर नर्व फायबर्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत, इनर पार्ट आहे, अग्रॅन्युलर आहे. इथं ग्रॅन्युल्स नसतात, ग्रॅन्युल्स आर ॲब्सेंट, सो अग्रॅन्युलर. बघा काय काय फीचर्स आहेत लिहिलेले, बोर्डवरती फीचर्स लिहिलेले आहेत. जसं की मेडुला आहे, त्याच्यात ब्लड वेसल्स आहेत, लिम्फ वेसल्स आहेत, नर्व फायबर्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत आणि अग्रॅन्युलर पार्ट आहे. कॉर्टेक्स जर आपण बघितला, हा कॉर्टेक्स आहे. तर याची वैशिष्ट्ये जर आपण बघितली
इथं मी थोडंसं वरच्या बाजूला लिहितो कारण मला याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. हा बाहेरचा पार्ट आहे, याला आपण कॉर्टेक्स म्हणत असतो. हा आउटर आहे, ग्रॅन्युलर पार्ट असतो. लार्ज नंबर फॉलिक्युलर पार्ट आहे, फॉलिकल्स तयार केले जातात, फॉलिक्युलर पार्ट आहे. याच्यात लार्ज नंबरच्या फॉलिकल्स तयार होत असतात. हा पार्ट आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला ओव्हरी आहे, त्या ओव्हरीचे दोन महत्त्वाचे पार्ट कळालेले आहेत. एक सेंट्रल पार्ट असतो, इनर पार्ट असतो. तो इनर पार्ट म्हणजे मेडुला इज अ इनर पार्ट. आउटर पार्ट असतो, याला म्हणायचं कॉर्टेक्स. याच्याकडे ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल्स, नर्व फायबर्स, कनेक्टिव्ह टिश्यू. इनर साईडला अग्रॅन्युलर पार्ट आहे. हा मात्र ग्रॅन्युलर आहे, आउटर आहे, फॉलिकल्स असतात, फॉलिक्युलर पार्ट आहे. ओके. आता ह्या किडनीच्या बाहेरच्या बाजूला एक आवरण असतं, बाहेरचं आवरण. दोन आवरण असतात याला एकूण, एक आतील आवरण आणि एक बाहेरचं आवरण. या ओव्हरीच्या बाहेरच्या बाजूला एक आवरण असतं, आतील साईडला एक आवरण असतं. ओके. हे जे बाहेरचं आवरण आहे थोडंसं आपण सेल्युलर टाईपमध्ये दाखवूया. हा बाहेरचा सेल्युलर पार्ट असतो, याला म्हटलं तर जर्मिनल इपिथेलियम. लक्षात ठेवायचं, कोणत्याही सेक्स ऑर्गनच्या सभोवताली असतात त्या जर्म सेल्स असतात. जर्मिनल इपिथेलियम बाहेरचं आवरण आहे, याला म्हणायचं जर्मिनल इपिथेलियम. आणि त्याच्या आतील जे आवरण आहे ओव्हरीचं, ह्या ओव्हरीच्या आतील आवरणाला म्हणायचं तुनिका अल्ब्युजिनिया. तुनिका अल्ब्युजिनिया महत्त्वाचा पार्ट आहे. इन केस ऑफ नीट CETसाठी हे विचारलं जातं. इम्पॉर्टंट पार्ट आहे दोन्ही. बघा, बाहेरचं आवरण याला काय म्हणायचं जर्मिनल इपिथेलियम. त्याच्या आतील लेअर असतो, याला म्हणायचं तुनिका अल्ब्युजिनिया इज दी इम्पॉर्टंट लेअर अराउंड दी ओव्हरी. ओके. आता याच्यामध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट होणार आहे. फॉलिकलची डेव्हलपमेंट कशी होते हा पार्ट आपण डिटेल पाहणार आहे. सुरुवातीला इथं प्रिमॉर्डियल सेल्स असतात, त्याच्यापासून प्रिमॉर्डियल फॉलिकल, सुरुवातीची फॉलिकल तयार होते. याच्यानंतर पुन्हा ती डेव्हलप होते थोडीशी. याच्या बाहेर ग्रॅन्युलोसा सेल्स तयार होतात, पुन्हा डेव्हलप होते. हे प्रायमरी ओसाइट आहे, आतील बाजूला असतं. बाहेरच्या बाजूला पेशींचे अनेक थर तयार होतात, मेनी लेअर सेल्स तयार होतात, थोडीशी डेव्हलप होते. याच्यानंतर पुन्हा डेव्हलपमेंट होते. हे प्रायमरी ओसाइट इनसाइडचा पार्ट असतो. हे जे बाहेरचे पार्ट असतात सेल्स, याच्यामध्ये एअर चेंबर्स तयार होतात. असे एअर चेंबर्स तयार होतात. गॅप तयार होतात. आता या ज्या आहेत या प्रिमॉर्डियल सेल्स आहेत. ही प्रिमॉर्डियल फॉलिकल आहे. त्या प्रिमॉर्डियल फॉलिकल थोडी डेव्हलप झाली की प्रायमरी फॉलिकल तयार होते. प्रायमरी फॉलिकल नंतर त्याची पुन्हा डेव्हलपमेंट होते. पुन्हा याच्यानंतर सेकंडरी फॉलिकल तयार होते. म्हणजे या अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होतात. याला आपण असं म्हणूया, ही प्रिमॉर्डियल सेल आहे. प्रिमॉर्डियल सेल, प्रिमॉर्डियल फॉलिकल
प्रिमॉर्डियल फॉलिकल, याला म्हणायचं प्रायमरी फॉलिकल. काय म्हणायचं? प्रायमरी फॉलिकल. फॉलिकल. या बाजूच्या ज्या पेशी असतात त्या ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, याला ग्रॅन्युलोसा सेल्स म्हटलं जातं. याला म्हटलं जातं सेकंडरी फॉलिकल. सो दिस इज दी सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल. आता ही सेकंडरी फॉलिकल पुन्हा मॅच्युअर होते. मॅच्युअर झाले की हा जो सेंट्रल पार्ट असतो ऊ साईडचा, हा सेंट्रल ऊ साईडचा पार्ट असतो, याचं इथलं इनर कनेक्शन असतं. याच्या सभोवताली पण आवरण तयार झालेलं असतं आणि उरलेल्या पेशी असतात ह्या बाहेरच्या बाजूला असतात आणि बाहेरच्या बाजूला असं त्याच्यावरती एक आवरण तयार करतात. अनेक पेशींचं आवरण असतं. मेनी सेल्स असतात. हे बाहेरच्या बाजूला असतं आणि त्याच्या सेंटरला एक फॉर्म तयार झालेला असतं. ही जी फॉलिकल आहे याला मॅच्युअर फॉलिकल किंवा टर्शरी फॉलिकल म्हटलं जातं. टर्शरी नंतर पुन्हा मॅच्युअर होते सेकंडरी, सो टर्शरी फॉलिकल. टर्शरी फॉलिकलमध्ये जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीला, ही जी सेंटरला कॅव्हिटी दिसते आपल्याला इथं, या कॅव्हिटीला म्हटलं जातं अँट्रम. काय म्हटलं जातं? अँट्रम. सो कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अँट्रम कॅव्हिटी. याच्यानंतर याच्यामध्ये हा जो टर्शरी फॉलिकल झालेलं आहे याच्यामध्ये पुन्हा डेव्हलपमेंट होते आणि डेव्हलप झाली की मॅच्युअर फॉलिकल तयार होते, ज्याला आपण ग्रॅफियन फॉलिकल म्हणतो. हे सेंटरचं ऊ साईट आहे ॲज इट इज. याच्या सभोवताली पेशींचे थर आहेत ॲज इट इज. हे साईडला पेशींच्या ग्रुपनी कनेक्टेड असतं आणि मग याच्यामध्ये बाहेरच्या बाजूला इथं आहे अशाच पद्धतीचं हे स्ट्रक्चर तयार होतं. मेनी सेल्स असतात. आणि याचे एक मॅच्युअर फॉलिकल तयार होते ज्याला आपण ग्रॅफियन फॉलिकल म्हणतो. मॅच्युअर फॉलिकल तयार होते, ग्रॅफियन फॉलिकल. आता या ग्रॅफियन फॉलिकलमध्ये हे जो आतील पार्ट असतो याला आपण सेकंडरी ऊसाइट म्हणत असतो. सेकंडरी ऊसाइट. त्याच्या बाहेर एक आवरण तयार झालेलं असतं. ह्या आवरणाला म्हटलं जातं झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा. काय म्हटलं जातं? झोना पेलुसिडा. ओके. याच्यानंतर हा जो आउटर पार्ट असतो याला म्हटलं जातं थिका एक्सटर्ना आणि थिका इंटर्ना. म्हणजे ह्याच्या बाहेर एक आवरण तयार झालेलं असतं. आणि हे आतील एक आवरण असतं. फॉलिक्युलर सेलचं किंवा ग्रॅन्युलोसा सेलचं. जे बाहेरचं आहे याला म्हणायचं थिका एक्सटर्ना. आउटर साईडला आहे थिका मिस लेअर, आउटर साईडला आहे एक्सटर्ना. आणि त्याच्या आतील साईडला आहे इनसाईडचा, याला म्हणायचं थिका इंटर्ना. ॲट इनर साईड आहे थिका एक्सटर्ना, थिका इंटर्ना. कॅव्हिटी असते एम्प्टी स्पेस, याला अँट्रमच म्हणायचं. सो कॅव्हिटी इज कॉल्ड एज अँट्रम.
एंट्रम. याच्यात लिकर फ्लुइड भरलेलं असतं आणि ही जी फॉलिकल होते याला म्हणायचं मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल. मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल. तुम्हाला असंही विचारलं तर शॉर्ट नोट ऑन ग्राफियन फॉलिकल किंवा मॅच्युअर फॉलिकल. बघा, बाहेरचं आवरण आहे याला काय म्हणायचं, थिका एक्सटर्ना. आतील आवरणाला म्हणायचं थिका इंटरना. सेंट्रल पार्ट असतो याला म्हणायचं सेकंडरी ओसाइट. त्याच्या बाहेरचं जे आवरण असतं याला म्हणायचं झोना पेलुसिडा. होल स्ट्रक्चर असतं याला म्हणायचं मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल. ओके, इथंपर्यंतचा पार्ट कळाला? ठीक आहे. आता काय होतं, ही जी मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल असते ही मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला बस्ट होते, फुटते. म्हणजे ही जी फॉलिकल असते ही फॉलिकल इथं ओव्हरीच्या सरफेसला येऊन बस्ट होते, फुटते आणि उरलेला पार्ट असतो तो इथं शिल्लक राहतो. हा पेशींचा उरलेला पार्ट आहे तो इथं शिल्लक राहिलेला आहे. आणि हे जे सेकंडरी ओसाइट असतं याला मात्र इथून बाहेर रिलीज केलं जातं. हे सेकंडरी ओसाइट आहे. त्याचे वेगवेगळे थर्स असतात, याला म्हणायचं सेकंडरी ओसाइट. हे ओव्हरीतून बाहेर सोडणं ही जी प्रोसेस असते याला म्हणायचं ओव्हुलेशन. सो रिलीज ऑफ ओव्हम सेकंडरी ओसाइट आउटसाइड दी ओव्हरी इज कॉल्ड एज ओव्हुलेशन. आणि हे ओव्हुलेशन एक्झॅक्टली ॲट 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला होतं. त्यासाठी एक हार्मोन महत्त्वाचं गरजेचं असतं, हाय लेवल ऑफ इन्क्रीजिंग लेवल ऑफ LH हार्मोन. लुटिनायझिंग हार्मोन असतं. हे लुटिनायझिंग हार्मोनचं प्रमाण जास्त झालं की त्या ठिकाणी 14th डेला ह्या मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमधून एक ओव्हरीच्या बाहेर रिलीज केलं जातं. याला ओव्हुलेशन म्हणायचं प्रोसेसला. त्याच्यानंतर 14th डेला होतं. यासाठी एक हार्मोन लागतं, LH इज द इम्पॉर्टंट इन केस ऑफ नीट अँड CET. ओके. आता हा जो उरलेला पार्ट असतो तो मात्र कॉन्ट्रॅक्ट होतो आणि ह्या कॉन्ट्रॅक्टेड पार्टला म्हटलं जातं कॉर्पस लुटियम. काय म्हटलं जातं? कॉर्पस लुटियम. आणि हा मात्र महत्त्वाचं काम करतो, इज अ एंडोक्राइन फंक्शन. एंडोक्राइन म्हणजेच हार्मोन तयार करणारा पार्ट असतो. MCQ विचारला तो विच ऑफ दी एंडोक्राइन पार्ट ऑफ दी ओव्हरी इज द कॉर्पस लुटियम. एंडोक्राइन आहे, हार्मोन तयार करतो प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन हार्मोन. ओके. आणि मग त्या ठिकाणी प्रेग्नन्सी मेंटेन झाली तर हे हार्मोन पुढं प्रेग्नन्सी पिरियडमध्ये कंटिन्यू राहतं. जर समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर मात्र हा कॉर्पस लुटियम पुन्हा डिजनरेट होतो आणि त्याचा स्मॉल पार्ट शिल्लक राहतो. याला म्हटलं जातं कॉर्पस अल्ब्युकन्स. कॉर्पस अल्ब्युकन्स किंवा व्हाईट स्पॉट म्हणायचं याला. व्हाईट स्पॉट. कॉर्पस लुटियमला येलो स्पॉट म्हटलं जातं, कॉल्ड ॲज येलो स्पॉट. येलो स्पॉट याला मात्र व्हाईट स्पॉट म्हणायचं. हा शिल्लक राहिलेला पार्ट असतो, पुन्हा हा डिजनरेट होतो, नष्ट होतो. सो दिस इज अबाउट दी हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ दिस ओव्हरी. खूप डिटेल आपण डायग्रामच्या साह्याने बघितलेलं आहे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ दी ओव्हरी. सिक्वेन्स बघा, प्रिमॉर्डियल सेल, प्रायमरी फॉलिकल, त्याच्यानंतर प्रायमरी फॉलिकल नंतर सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, मॅच्युअर फॉलिकल, त्याच्यानंतर ओव्हुलेशन, कॉर्पस लुटियम आणि कॉर्पस
अल्ब्युकन्स हा सिक्वेन्स असतो. ओके, इथं आपला ओव्हरी हा पार्ट काय होतो, कंप्लीट होतो.